आपण सगळे ना शाळा सुटल्यानंतर 2 तास एक्स्ट्रा थांबायचे, म्हणजे उरलेल्या विषयांचा आपण सिलेबस पूर्ण करू. ओ सर, मला म्हशीचं दूध काढायला जावं लागतं संध्याकाळी. तुला? हो सर, मी पण नाही थांबू शकत. आई संध्याकाळी बाहेर नाही पाठवत. का तुला सोनं लागलंय? कॉपी केल्याशिवाय पर्याय नाही. 8 महिने झाले अजून पगार नाही हो. फक्त 2,500 कोटी रुपये मंजूर केलेत शासनाने शिक्षणासाठी. पगार कसा देणार मी? शिक्षण किंवा शिक्षक वाईट नसतं, वाईट असते ती सिस्टीम. पण या मुलांना मी बोर्डाच्या परीक्षेत बसू देणार नाही हे मात्र नक्की. 100तून 0 जाणं खूप सोपं आहे. 0तून 100 गाठायची आहे. आणि आम्ही जी स्वप्न पाहिली आहेत ना, त्यासाठी मेहनत करावीच लागेल. उद्या हीच मुलं जेव्हा काही करू शकणार नाहीत आणि त्यांची नजर जेव्हा आपल्यावर पडेल, तेव्हा आपली मान शर्मेनं खाली जाईल. माझ्यासोबत हेमंत दबडे यांनी सुद्धा आम्ही दोघांनी मिळून दिग्दर्शन केलं. ते काहीतरी टेक्निकल कामामुळे ते काही येऊ शकले नाही. या सिनेमामध्ये आहेत मिलिंद शिंदे, जगन्नाथ देवमुडे, अंशुमन विचारे. पलीकडे जे बसले ते या सिनेमाचे निर्माते गणेश रामचंद्र पाटील. त्याच्या शेजारी या चित्रपटाची लीड जी लहान मुलीने केली ती श्रद्धा सावंत. पलीकडे आपलं सेकंड लीड रोहित सोनवणे. इकडे शिवाजी पाटणे आणि राहुल बेलापूरकर, म्हणजे पुणेकर मंडळी सगळी ओळखत असेल त्यांना. सिनेमा हा ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करतो. बरं, तो ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवरच का घडल्याचं कारण आहे. कारण सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणाईचा देश आहे भारत. आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतनं कमीत कमी 65 ते 70% विद्यार्थी हे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतनं येतात. जर ग्रामीण शिक्षण व्यवस्था भ्रष्ट असेल किंवा ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचीच अवस्था जर खूप भयानक असेल, तर पुढचं येणारं 65 ते 70% विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यामुळेच ग्रामीण शिक्षण व्यवस्था फिल्म करावीशी वाटली. यात चित्रपटाचं नाव कॉपी जरी असलं तरी फक्त कॉपी हा एकच प्रश्न यात नाहीये, तर यात अनेक प्रश्न आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. की म्हणजे कॉपी केली जाते, ती का केली जाते, ती करायला कोण प्रवृत्त करतं, जे प्रवृत्त करतात त्यांना कसं प्रवृत्त केलं जातं, आणि ही जी अख्खी काही ग्रामीण शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कसं काम करते या सगळ्या गोष्टींवर. म्हणजे सांगू वाटतं काही वर्षांपूर्वी ना पॅटर्न्स सांगायचे. पॅटर्न्स, इथला पॅटर्न, तिथला पॅटर्न, तिथला पॅटर्न. ते पॅटर्न्स फक्त मुलांना पास करण्यासाठीचे पॅटर्न्स होते बरेच कित्येक ग्रामीण भागातल्या शाळा. म्हणजे आता ग्रामीण भागात इथे आलेले असतील, औरंगाबादचे पण मित्र येत. अशा अनेक शाळा मराठवाडा, विदर्भात, खानदेशात अशा आहेत की ज्या फक्त पास करण्यासाठी काम करतात. सो मला असं वाटलं की जर पुढचं 65 ते 70% मुलं जर अशा व्यवस्थेतनं येणार असतील तर मग खूपच भयानक परिस्थिती कदाचित येईल. त्याच्यामुळे कॉपी चित्रपट करावा असं वाटलं. सब्जेक्ट लिहिला. विशेषतः मी स्वतः ग्रामीण भागातून येतो, म्हणजे मी स्वतः विदर्भातला आहे. सो मी अशा अनेक शाळा जवळून पाहिल्या, अनेक शाळांमध्ये जाऊन ही सगळी परिस्थिती पाहिली आणि खूप जवळच्या शाळेत फक्त त्या शाळेची नावं घेता येत नाहीत म्हणून आपण घेऊ शकत नाही. या संदर्भातले जवळपास 700 ते 800 पेपरच्या बातम्यांचे कटिंग्स आपल्याकडे आहेत. या संदर्भातले 200-250 पेक्षा जास्त व्हिडिओज आपल्याकडे आहेत की कशी इकडे सगळी व्यवस्था काम करते. आणि ग्रामीण की ठीक आहे, तर म्हणजे ग्रामीण व्यवस्थेमधला जो शिक्षक आहे तो कुठल्याच शिक्षकाला असं वाटत नाही की त्याच्या विद्यार्थ्यांनी कॉपी करावी, पण त्याच्या मागची जी कारणं आहेत ती आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. सो अभ्यासपूर्ण सगळं. याच्यातली एकही, मी खात्री देऊन सांगतो, चित्रपटामध्ये दिसणारी एकही गोष्ट तुम्हाला खोटी वाटणार नाही आणि ती खोटी आम्ही करायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. पुण्यामध्ये ज्या झेडपीच्या अंडर ज्या शाळा आहेत अगदी ग्रामीण भागात, ते काही शाळा मी स्वतः पाहिलेल्या, काही मी म्हणजे त्यांनी गेलेले, तर तिथे हे चित्र दिसत नाही. उलट त्या शाळामध्ये सुद्धा खेळांनाही प्रोत्साहन दिलं जातं आणि शिक्षणालाही प्रोत्साहन दिलं आहे. आपण प्रत्येक शाळेवर पॉइंट आउट केलेलाच नाहीये. ठीक आहे, आता खूप नगरपालिकेच्या शाळा पण खूप चांगलं हे करतात. आपण खासगी शिक्षण व्यवस्थेबद्दलचं बोलतोय इथे. म्हणजे इथे सरकारी शाळा अशा आहेत असं आपण कुठेही मानलेलं नाहीये. इथे तर खासगी शिक्षण व्यवस्था आहे. म्हणजे अशा कित्येक शाळा आहेत की ज्यांना अनुदान आहे
पण तरी सुद्धा शिक्षकांना 8-8 महिने 10-10 महिने पगार नाही मिळत. त्यावरही तुम्ही फोकस केला. त्यावरही पण फोकस केलाय. म्हणजे ही अख्ख्याच शिक्षण म्हणजे ग्रामीण शिक्षण व्यवस्था आणि विशेषतः संस्थांच्या ज्या शाळांचा त्यांचा अख्खा भांडाफोड आपण या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे आणि एकदम सरळ सरळ केलेला आहे, न घाबरता केलेला आहे. पण मला असं वाटतं देशाचं हे निगेटिव्ह चित्र परदेशात पाहिल्यानंतर आपल्या देशातलं निगेटिव्ह चित्र नाही होत. नाही पण सर मग सत्यता पण नाकारता येत नाही. म्हणजे आपण निगेटिव्ह चित्र नाही दाखवायचं, त्यात आपण कुठेतरी एक सत्यता आपण नाकारतो की जी खरी परिस्थिती आहे ती आपण लोकांसमोर आणत नाहीत. आपण सगळं किती गुडी आणि किती सगळं छान छान आहे, आपण असंच किती दिवस मांडणार आहोत, आपण खरं कधी सांगणार आहोत, आपण खरं कधी मांडणार आहोत. सो मला असं वाटलं की नाही, हा विषय आला पाहिजे समोर. कारण सर फक्त एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याचा प्रश्न नाहीये सर. आज हजारो शाळा बंद पडत आहेत, हजारो असे शिक्षक आहेत जे बिना अनुदाने शाळेत येत आहेत. ते 8-8, 10-10 वर्ष तिथे नोकरी करतात, ते एकही रुपया पगार न घेता. काही अनुदानित शाळा आहेत, अनुदानित शाळा असल्यानंतर सुद्धा शिक्षकांना पे स्लिपवर वेगळा पगार आहे, हातात पडणारा वेगळा पगार आहे. शेवटी त्याचं पण कुटुंब आहे. त्याच्यामुळे तो का खाजगी शिकवणीकडे वळतो, का त्याचं शाळेत दुर्लक्ष होतं आणि याला काय व्यवस्था काम करते. मला असं वाटलं की ही गोष्ट समोर आलीच पाहिजे होती. सो मी ती आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हल्लीच्या शाळेमध्ये डोनेशन घेतात, तो विषय मांडलाय का तुम्ही? काय हल्लीच्या शाळेमध्ये बऱ्याचशा शाळेमध्ये डोनेशन घेतात आणि वेगळी पावती दिली जाते, असं तुम्ही काय मांडले का? नाही, आता हा तर मेन ग्रामीण शिक्षण व्यवस्थेवर होता, स्पेशली संस्थांवरच्या शाळांवर होता. सो आता कदाचित याच्यानंतर जर असं कधी झालं तर नक्कीच हा विषय आणि शहरी शिक्षण व्यवस्था सुद्धा किती भ्रष्ट आहे यामध्ये हे नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करू. पॉझिटिव्ह काही दाखवलं का म्हणजे ते शेवट वगैरे? सर कम्प्लीटच फिल्म तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल. म्हणजे यात ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत आपण बुरखा फाडलाय म्हणजे ही निगेटिव्ह नाहीच आहे, अजिबात नाहीये. म्हणजे तुम्ही याचा शेवटही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की येस इथेच संपलं पाहिजे आणि हेच पॉझिटिव्ह आहे. कारण जेव्हा आपण विचार करायला प्रवृत्त होतो मला असं वाटतं की पॉझिटिव्हिटी तिथूनच येत आहे. अंशुमनची वेगळी भूमिका दिसते वेगळी भूमिका म्हणजे हे श्रेय मी मुळात सागरला देईन. कारण आतापर्यंत सगळ्यांनी कॉमेडी आता हा शिक्काच मारला लोकांनी, तुम्ही म्हणजे सगळ्यांनी. काय होतं ऍक्टरचा एक दोष म्हणता येणार नाही, जे जास्त लोकांना काम आवडतो त्याची तो कॉपी जास्त काढतो ऍक्टिंगच्या, पण ते लोकांना जास्त आवडतं त्यामुळे असं भ्रम निर्माण होतो की तो हा ऍक्टर अशाच पद्धतीची कामं करतो. परंतु त्याच्यात विश्वास ठेवून जर त्याला ब्रेक देणारा कोणतरी माणूस असेल तर मग त्या ऍक्टर मधली कलागुण बाहेर बघायला मिळतात. आणि म्हणून सागरला थँक्स म्हणेन की अशा प्रकारची वेगळी भूमिका आणि खूपच वेगळी आहे, ज्याचा स्वतःचं एक काहीतरी म्हणणं आहे त्या कॅरेक्टर, म्हणजे स्वतःची तत्व आहे, तत्वाला मुरड घालून तो कुठलीही ऍडजस्टमेंट करत नाही. सगळं म्हणजे ऍक्च्युअल रॉ गेटअप आहे. म्हणजे जसं त्या व्यवस्थेमध्ये जसे शिक्षक असतात जी तत्व असणारे, ज्यांना स्वतःची काही तत्व आहेत, ज्याला मुरड न घालता चांगलं काहीतरी घडावं, उद्याचं भविष्य चांगलं तयार व्हावं याकरता स्वतःकडे दुर्लक्ष करून त्या भविष्याकडे जास्त मेहनत घेणारे लोक आहेत ना, त्यांचं कॅरेक्टर मी केलेलं आहे शिक्षकाचं. अर्थात ते भविष्य कितपत पूर्ण होतं आणि त्याच्यामध्ये तो त्याचा संसार त्याचं आयुष्य किती सफर होतं हे सगळं चित्रण या कॉपीमध्ये आहे. आणि जसं सागर म्हणाला की संस्था खरं म्हणजे संस्थेविरुद्ध पुकारलेलं बंड म्हणू शकतो आपण हे. आणि आपण जे म्हणतो की बाहेर अवॉर्ड मिळाल्यानंतर हे चित्र वाईट दिसतं का, पण मला असं वाटतं बाहेर गेल्यानंतर सगळं चांगलं चालेल सांगणं पण चुकीचं आहे ना. आज जे चाललंय ते फॅक्ट मांडणं गरजेचं आहे तोपर्यंत आपला, कारण आपण फक्त चांगलं सांगतो त्यामुळे आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतात. आणि मला असं वाटतं जी गोष्ट चांगली नाही चालेल ती पण कळली तर खरा भारत त्या लोकांना कळेल. पर्सेंटेजची गुणवत्ता होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने, मग त्या माध्यमातून पाल्यांनी किंवा पालकांनी कसा विचार करावा? नाही, पाल्याने विचार नाही तर त्याला हे नसतो, पालकांनी नक्कीच विचार करायला पाहिजे. पण कसं आहे सिस्टम तुम्हाला इतकी दाबून टाकते सध्या की पालकांनाही कधी कधी मजबूर व्हावं लागतं, पर्याय नसतो त्यांच्याकडे. म्हणजे आपण म्हणतो की आता मराठी शाळा टिकल्या पाहिजे, हे झालं पाहिजे, परंतु उद्या असं वाटतं की नाही माझं उद्याच्या कॉम्पिटिशन, सॉरी
कधीच नसते असं सांगू शकत नाही. कारण एखादा मुलगा जर ढ असेल, तो दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये हुशार असेल, त्याच्यामध्ये पर्सेंटेज हा विषय येऊ शकत नाही. त्याचे कॅलिबर काय, तो कशामध्ये हुशार आहे. आपली शिक्षण पद्धती मुळातच चुकीच्या बेसवर आहे. बरं कॉपी हा विषय पालकांनी लक्षात घ्यावा पाहिजे, पाल्यांनी लक्षात घ्यावा पाहिजे, दोघांनी. आणि मुळात आपण जे समाजात राहतो ते समाज आहे. कारण पाल्य म्हणा किंवा पालक म्हणा हा समाजाचा घटक आहे. कारण त्या समाजाच्या घटकामुळे अख्खा समाज सफर होतोय. आणि सिस्टम बदलायची असेल तर सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे, केवळ दोन घटकांनी नाही, असं मला वाटतं. शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी किंवा त्यातनं होणारे अन्याय ह्याचा कॅनव्हास या स्टोरीला आहे. पण बहुतांश वेळेला BA, BEd, BPEd वगैरे ते जे कोर्स झाल्यानंतर जो शिक्षक शाळेत रुजू होतो तो मुले म्हणजे देवावरची फुले वगैरे अशा काही कन्सेप्टनी बांधलेला असतो. आणि या सगळ्या अन्यायामध्ये शिक्षक सुरुवातीला विरोधक असतो या गोष्टीचा, पण नंतर त्याला कळतं की रियालिटी काय आणि तोही त्यात नकळत सामील होऊन जातो. तर हा जो ही सीमारेषा ती अतिशय दुसरं कळत नाही अशी. तर ह्या गोष्टीवर काय फोकस आहे का? ऍक्च्युअली आहे, याच्यावर आहे. खूप चांगलं आहे, सांगा. तुम्हाला चांगलाच विषय विचारला तुम्ही. जसं तुम्ही बोललात ना तसं तंतोतंत या सिनेमामध्ये मांडलंय आणि ती भूमिका मिलिंद सरांनी केली. सो त्या भूमिकेबद्दल ते जरा जास्त चांगलं सांगतात. तुम्ही मुद्दा अगदी बरोबर उचलला. तसं आहे, एक तर आमच्यासोबत सामील व्हा, आम्हाला सरेंडर करा त्या वाईट व्यवस्थेला किंवा त्या क्रूर व्यवस्थेला किंवा त्या इल मॅनरला. तर नाही तर तुमचं जगणं ते हे करून टाकला. मी सगळीकडे आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की जसं IT सेक्टरमध्ये लोकांना टार्गेट असतं की हे टार्गेट रीच करा, मग त्याचा बॉस त्याला बोलतो, त्याचा बॉस त्याला बोलतो आणि मग त्याचा बॉस त्याला बोलतो. इथे तसंच आहे की बुवा इकडे सामील व्हा किंवा इकडे या, नाही तर तुमचं हे असं होईल, तुमचं तसं होईल, तुम्हाला वाईट अवघड जाईल. आणि गोची होते शिक्षकांची. तुम्ही कसं म्हणता की पहिल्यांदा जेव्हा ST मध्ये कंडक्टर लागतो तेव्हा तो सौजन्य सप्ताह वगैरे खूप जोरदार पळत असतो आणि नंतर तो सराव होतो तसं हे हराम कर बाजूला तसं ते आहे की म्हणजे सौजन्य म्हणून तो आणि वेगळा जाऊन तो किती वेगळा जाणार. पण नेहमी आपण असं म्हणतो की जे वेगळे जातात, जेव्हा सगळे इकडे जातात तेव्हा एकटाच जेव्हा तिकडे जातात त्यांच्यासोबत ही संख्या जेव्हा वाढते तिथं तर खरा विजय असतो. तीच तिथे वाट आहे, त्याच वाटेकडे आपण जायला पाहिजे. दयासागरजी, जगन्नाथ निवगुणे असून द्या नाही तर कमलेश सावंत असून द्या, मराठी फिल्म इंडस्ट्रीचे जे पोलीस होते ते बघायला तुम्ही त्यांना शिक्षक कसं त्यांचे शिक्षक कसा करता? म्हणजे कसं की पोलीस आणि शिक्षक त्याच्यातला तफावत. म्हणजे मी आम्ही पोलीस पाहिलेला आहे. मी जगन्नाथ निवंगुणे आणि कमलेश सावंतमध्ये पोलीस आणि शिक्षक बघितलेच नाही. मी त्यांच्यातलं उत्तम अभिनेता जो मी त्याच्यासोबत एक 1, 2, 3, 4 नावाचा चित्रपट केला होता आणि त्यातला एका सीन मध्ये मला असं वाटलं ना की हा जरी असा धष्टपुष्ट आणि फुल पर्सनॅलिटीवाला असेल आणि आतापर्यंत पोलीसच केले, त्यांनी गुंडच केले, पण हा माझा शिक्षक आहे. आणि त्या कास्टिंगला एवढा विरोध झाला. म्हणजे माझी निर्माती इथेच आहे, माझे सहदिग्दर्शक जे आहेत आता ते आलेले नाही, त्या दोघांनी ऑब्जेक्शन घेतलं की हा माणूस पिचलेला शिक्षक कसा वाटेल व्यवस्थेतला. पण जेव्हा त्याचं पहिलं मेकओव्हर आलं आणि आता तुम्ही जर त्याला सिनेमात पाहिलं तर तुम्हाला असं कळेल की पिचलेला शिक्षक हा असाच दिसतो. समाज व्यवस्थेवर ज्यावेळेला आपण एखादं भाष्य करतो तर समजा आपण चुकीचं म्हणजे ज्या चुकीचं घडतंय, निगेटिव्ह घडतंय त्याच्यावर भाष्य करत असतो तर त्याला त्याचा जो एंड असतो त्या स्टोरीचा तो जर टोकदार असेल तर तो जास्त भावतो, असं एकूण धाडणे. पण ज्यावेळेला तुम्ही सुखांत करता तर प्रेक्षक दुरावतो. असं ह्या डायलेमातनं कसं बाहेर? सर मला असं वाटतं की म्हणजे एकदम तंतोतंत तुम्ही सगळंच सांगताय, याचा एंड पण तेवढाच टोकदार आहे आणि तो एंड तुम्हाला कम्प्लीट एंड क्रेडिट संपेपर्यंत उठू देणार नाही एवढी पण तुम्हाला शाश्वती देतो. याचा अजिबात तेच मग असे बोललो ना की सगळं चांगलं आणि सगळं चांगलं होतं आणि हॅपी एंडिंग होतं आणि असं होतं, असं अजिबात करायचा प्रयत्न केलेला नाहीये. जे आहे, जे चाललंय, जे आत्ता आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतंय ते जसंच्या तसं मांडण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमचं जे गाव आहे निरगुडी बीड जिल्ह्यात, तर ते गाव खास कॉफीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे आणि खूप प्रश्न ऐकून घ्या. तर खूप बीड जिल्ह्यातल्या आसपासचे लोक खास निरगुडीच्या शाळेमध्ये
खास मुलगा चांगल्या मार्काने पास होईल म्हणून तिथे ऍडमिशन घेतात. तर तुम्हाला IQ असलेला अनुभव किंवा तुम्हाला प्रत्यक्ष आलेला अनुभव, तिथल्या शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा अनुभव याचा काही या सिनेमातली भूमिका करताना तुम्हाला काय उपयोग झाला? तुमचा एक अनुभव आहे. निरगुडी माझं गाव आहे निश्चित, पण निरगुडीत माझं शिक्षण झालेलं नाही आणि माझं सगळं शिक्षण नगरला, पुढे बाहेर गेलो शिकायला. तर त्यामुळे त्या शाळेत नक्की काय चालतं, पण हे जसं म्हणतात तसं मीही ऐकले की आमच्या गावाची ख्याती की तिथे असं चालतं किंवा असं मी पाहिलेलं नाही, मला माहित नाही. मला वाटतं एखादं गाव, आपलं गाव अशा गोष्टीसाठी प्रसिद्ध असावं, खूप प्रसिद्ध असावं असं कुणालाही वाटत नाही, कुठलाही गावकऱ्याला वाटत नाही, पण असं आहे. पण हेच काय गाव, असे खूप गाव आहेत आणि अशा खूप खूप ठिकाणी हे सगळं चालतं. फक्त मुद्दा अधोरेखित वानखेडे आणि दबडे यांना असं करायचं आहे की ही जी वाळवी लागलेली ही जरा साफ झाली पाहिजे, इथे काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे, इथे पेस्ट कंट्रोल झालं पाहिजे, इथे सुधारणा झाली पाहिजे. नाहीतर उद्या ह्या वाळवीत तयार झालेलं जे झाड किंवा जे काही आहे त्याला उरणार काहीच नाही, नुसतेच माणसं उभी राहतील, आत्मा नसलेली माणसं उभी राहतील. आणि मग त्यांच्यामध्ये काही ज्ञानाचा पोत नसणार, त्यांच्यामध्ये काही कॉन्क्रीट नसणार त्यांच्यामध्ये. ती माणसं उद्या विचारलं आपलं की तुम्हाला जेव्हा हा विषय कळला होता कॉफी विषयीचा, तेव्हा तुम्ही त्यावर कविता का नाही लिहिली, त्यावर तुम्ही कादंबरी का नाही लिहिली, त्यावर तुम्ही सिनेमा नाही काय काढला. तर उद्या आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही या विषयावर सिनेमा का नाही काढला, तुम्हाला हा विषय कळला होता, तुम्हाला हे वाईट घडत होतं, हे कळत होतं, तरी तुम्ही डोळे झाक करून पलीकडून जात होता. रस्त्यावर पडलेला दगड दिसतो, आपण म्हणतो की महानगरपालिकेचे लोक हा दगड उचलत आहेत, पण तुम्ही तो दगड उचलून टाकला तर काय फरक पडतो. तो दगड उचलून टाकण्याचं काम, तो जो खोडा आहे मध्ये पडलेला, तो बाजून टाकायचं काम हा सिनेमाच्या माध्यमातून हा विषय अधोरेखित करून आपण करू. एक छोटीशी असं खूप मोठ्या कवीने म्हटलंय की वे ये नहीं पूछेंगे कि उस समय अंधकार था क्या. अपनी पुढची जनरेशन वे ये नहीं पूछेंगे कि उस समय अंधकार था क्या, वे ये पूछेंगे उस समय के कवि, लेखक और कलाकार चुप क्यों थे. तर हे ते आहे. यांना जे जाणवलं, यांच्या स्टोरीत आम्ही सामील झालो, ह्या टीम मध्ये आम्ही सामील झालो, म्हणजे हा विषय यायलाच पाहिजे कधी. मला जसं कळतं, यांना जसं कळतं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं कॉपी हा विषय आपल्या आयुष्यात आलेला आहेच आहे, पण कॉपीवर सिनेमा करावा हे वाटणं पण धाडसंच लक्षण आहे. आणि अशा सिनेमाला पैसा लावावा. गणेश पाटील मला कॉमेडी पाहिजे, आम्हाला हसायला पाहिजे, आम्हाला सदैव हसायला का पाहिजे मला तेच कळत नाही. कुठल्याही सिनेमातनं आपण जायचं, सिनेमाला विषयाला हसायचं, हसण्याच्या पलीकडून जग आहे. मग तुम्ही काय जेव्हा कुठलाही सिनेमा बघायला तिकीट काढले आम्ही, आम्हाला मनोरंजन पाहिजे दरवेळेस, म्हणजे घरामध्ये तुम्ही किराणा आणता म्हणजे तुम्ही 24-12 महिने 30 दिवस हसत असता घरात. पण कधीतरी एकदा थांबून, कधीतरी एकदा सीमावलोकन करून, कधीतरी एकदा त्याच्यात डोकवायला पाहिजे, त्याच्याबद्दल थांबून विचार करायला पाहिजे की हे घडतंय, तर हे घडताना मी सांगू की नको सांगू. मग तुम्ही सांगत नसाल, मग दुसऱ्याला बोलायचं तुम्हाला आहे. आपण नेहमी जुनी म्हण आहे की शिवाजी व्हावं तर शेजारच्या घरात, आणि आपल्याकडे काही नको, आमचं बरं आहे, आम्हाला नको, आम्हाला सेंटरमध्ये नका आणू, आम्ही डोळ्यात येतो. हे डोळ्यात येण्यापासून वाद येण्याचं जे आहे, तर यांनी विषय मांडलाय आणि आम्हाला वाटतं की हा सिनेमा तुम्हाला रुचेल. आणि ही जी वाळवी लागलेली आहे की साफ करायचं काम, बेस्ट कंट्रोल करायचं काम, नुसतं सागर वानखेडेचं किंवा या निर्मात्यांचं नाही, तुम्हाला वाटतं आपल्या सगळ्यांचं. तुम्ही तर सगळ्यात मोठा घटक आहात. तुम्ही लिहाल ते लोकांना कळेल, तुम्ही लिहाल तर तो कंपनीत जाईल. जेव्हा धाडसी लोक धाडसी सिनेमा करतात, धाडसी विषय काढतात, तेव्हा त्याच्यासोबत आपण असायला पाहिजे. हल्ली काही चांगलं येतच नाही असं फक्त म्हणायची फॅशन आहे, पण चांगलं आल्यावर त्याला टाळ्या वाजवायला पण पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. असं मला वाटतं की आपण सगळे मिळून हे करूया. आमच्यापेक्षा जाणकार तुम्ही आहात. आम्ही महिन्यात 2 सिनेमे करतो, वर्षातला 2 सिनेमे करतो, 3 सिनेमे करतो. तुम्ही महिन्याला एक वाचून करतात, महिन्याला 2 सिनेमे बघतात. चांगलं काय, उजवं काय, डावा काय तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यामुळे की तुमचा हात पाहिजे, तुमची मदत पाहिजे. हा विषय लांबपर्यंत, दूरपर्यंत, प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. 10 लोकांनी जरी म्हटलं की इथून पुढे आम्ही कॉपी करणार नाही, 10 कुटुंब, 10 फॅमिलीज, 10 खानदानं तयार होतील. हळूहळू कॉपी नष्ट होईल. धन्यवाद. भारतीय प्रेक्षकाला मराठी माध्यमांच्या शाळांवर आक्रमण केलेले आहे आणि या परिणामाने मराठी शाळा डबघायला येत आहे. त्याच्या मागे सामाजिक विषमतेचे पुरस्कर्ते किंवा प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये काही मंडळी यांचं षडयंत्र तर यांच्या मागे नाही ना, असं आपल्याला वाटत नाही. किंवा हा सामाजिक अभिसरणाचा भाग वाटत नाही का? नाही, खरं म्हणजे तो सिनेमाचा विषय पण नाही आपला. आणि कॉपी आणि मराठी माध्यमाच्या शाळा अलीकडे बंद होत आहेत.
आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या सगळ्यावर कुरघोडी केलेली आहे. नाही, शाळा बंद होत आहेत हा वेगळा विषय आहे, कॉपी होते हा वेगळा विषय. पण ह्याच्यामध्ये याला पण कमी जास्त प्रमाणात आपणच जबाबदार आहोत. आपण म्हणतो की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि आपली आपण इंग्लिश शाळा आपल्या सगळ्यात आपणच आपल्याला सुलून लावतो हे फार बरोबर नाही. आपणच आपली संस्कृती टिकवली पाहिजे. कोरोनाची कॉपी आयुष्यात व्यवस्थित न जमण्यामुळे शेकडो दरवर्षी विद्यार्थी आत्महत्या करतात. त्याचप्रमाणे बॅड टच आणि गुड टच हे दोन विषय घेऊन आता जनजागृती अनेक शाळांमधून चाललेली आहे. तर याच्याविषयी आपल्या चित्रपटाचं काही प्रबोधन केलं नाही. बॅड टच आणि गुड टच या संदर्भातला की आत्महत्ये संदर्भातला दोन्ही विषय नाही. बॅड टच आणि गुड टच तर याचा सध्या तरी या फिल्ममध्ये ते काही नाही आहे. पण विद्यार्थ्यांच्या कमी मार्क पडल्यामुळे किंवा आता बघा असं झालंय की ज्याला अपेक्षा असते 95% त्याला 94 पडले तरी पोरग आत्महत्या करत आहे. त्याला असं वाटतं की मला एक कसा काय कमी पडला, ठीक आहे, किंवा जो नापास होतो तोही आत्महत्या करतोय, ठीक आहे. तर त्या विषयावर पण भाष्य करणारा हा चित्रपट आहे. तोही विषय या चित्रपटामध्ये तेवढा सहजतेने हाताळला गेला आहे. चित्रपट प्रेक्षक जे आहेत, भारतीय प्रेक्षकांना कथेला नायक लागतोच लागतो. तर या कॉपी केल्यानंतर कॉपी करणाऱ्याची जी मानसिक आंदोलन आहे, आपण एक पाप केलं आणि ते सगळं डायजेस्ट करायचं त्याचं वय नसतं. तर त्याची जी आंदोलन आहे ते हिरो आहे. चित्रपटाचे टीचर जे या गोष्टीमध्ये समाविष्ट आहेत ते हिरो काय हिरो आहे? सगळ्यात महत्वाचं या चित्रपटाची कथा हिरो आहे. कारण ज्या विषयाला हात घातलाय मला असं वाटतं की त्या विषयासाठी इथे हिरो नव्हता पाहिजे. आम्हाला विषय पाहिजे होता, एक स्ट्रॉंग विषय पाहिजे होता आणि तो मांडण्यासाठी हे जे काही बाकी हिरोज आहेत ना, म्हणजे मिलिंद सर असतील, जगन्नाथ असेल, अंशुमन असेल, तिकडे रोहित आहे, श्रद्धा आहे, की हेच खरं म्हणजे त्या याची जान आहे. इथे 6 फुटाचा हिरोची गरज नव्हती, गोरा गोंडा अथवा पर्सनॅलिटीची गरज नव्हती. इथे कथेची गरज होती आणि इथे कथेनुसारच त्याच्या कास्टिंगची गरज होती. की जसं वाटलं की अंशुमन, हा पण प्रश्न होता की अंशुमन शिक्षक कसं शोधेल, कारण अंशुमनकडे बघितलं हसायलाच येतं, कारण अंशुमनला आपण तसंच बघितलं कॉमेडीमध्ये. पण तिथेही एक वेगळं प्रायोगिक करण्याचा प्रयत्न केला की मला असं वाटतं की एक उत्तम कॉमेडी नट उत्तम रॉ ऍक्टिंग करू शकतो, उत्तम सटल ऍक्टिंग करू शकतो. त्यामुळे इथे अंशुमनचं कास्ट केलं आणि अंशुमन या चित्रपटात मला कम्प्लीटच वेगळा दिसतोय. या सिनेमाला संगीताची गरज नव्हती. आहेत 2 सिच्युएशनल गाणे आहेत या सिनेमामध्ये, पण ते सिच्युएशनल आहेत. नेहमी सर, पोलीस आणि शिक्षक त्याच्यामध्ये आपल्या रोजचं काय महत्व, कारण थोडंसं हटके. पोलिसांचं म्हणायला गेलं तर ते आपल्यासाठीच काम करतात आणि शिक्षक सुद्धा हा समाज घडवण्याचंच काम करतो. पोलिसांची प्रतिमा वेगळी आहे, शिक्षकांची प्रतिमा वेगळी आहे. एक सामान्य माणूस जेव्हा पोलिसांकडे बघतो किंवा ज्यांनी इव्हन मी समजा एखाद्या ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला पकडले तर तो आपल्याकडनं किती पैसे घेईल हा पण पहिला विचार करतो. आणि शिक्षकाकडे बघतो जेव्हा तेव्हा त्याच्याबद्दलचा आदर दुपटीने वाढतो. जर आपला शिक्षक असेल तर इव्हन माझ्यासमोर कोणीही कुठल्याही शाळेतला कॉलेजातला जर प्राध्यापक समोर आला तर मी त्याचा प्रचंड रिस्पेक्ट करतो, कारण शिक्षक हा एकमेव प्राणी समाज घडवण्याचं काम करतो. जन्मापासून आपले आई वडील असतात, नंतर कॉलेजमध्ये शाळेमध्ये तुमचे शिक्षक असतात आणि त्याला जोड देणारे तुमचे जवळचे मित्र असतात. मगाशी तुम्ही म्हणालात की पुण्यामध्ये त्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, 600 शाळा आहेत सर. तुम्ही बाहेरची परिस्थिती बघितलं वेगळी आहे, आतमधली परिस्थिती वेगळी आहे. भंडारदऱ्याला अनुदानित शाळा आहे ज्याला एका विद्यार्थ्यामागे 300 रुपये मिळतात महिन्याकाठी. म्हणजे एका विद्यार्थ्याचा खर्च असतो 10 रुपये दिवसाला. त्या 10 रुपयांमध्ये 2 वेळचं जेवण त्या विद्यार्थ्याला मिळतं, तिथं राहण्या खाण्याची सोय असते. आणि इथून त्यांचे आदिवासी जे आई वडील असतात त्यांना बँक अकाउंट उघडायला पैसे नसतात. सर 1000 रुपये केले आणि 1000 रुपये जर नाही तुम्ही भरले तर तुमचं अकाउंट ऑटोमॅटिकली बंद होतं. मग त्या माणसाने काय करायचं? मी कॉपी बद्दल असं म्हणेल की
म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच असं घडलं असेल की शिंदे सर, निवनमुळे सर आणि विचारे सर आमच्या तिघांचीच आडनावं अशी आहेत की थोडीशी, माझं तर आडनाव हटकेच आहे. जनरली कोणी आडनाव माझं स्पष्टपणे म्हणतच नाही, निचगुंजे, निटगुंडे, नावगाणे, काय वाटेल ते म्हणतात निवनमुळे सोडून. तर मी याला पहिल्यांदाच विचारलं सागरला की तू आमची नावं हीच काय ठेवलीस? तर तो म्हणला ही कॉमन नाव आहे, ही काय तर म्हणतो आपण जी पाटील अशी जी घराणेशाही नावं आहेत अशी नाही आहेत, ही सर्वसामान्य माणसाला अपील होतील अशी नावं आहेत, म्हणून ही नावं ठेवली आहे. सर, सिनेमाची जेव्हा घोषणा झाली, कॉपी सिनेमाची जेव्हा घोषणा केली तुम्ही, किंवा मग तो फ्लोअरवरती गेला, किंवा मग पोस्ट प्रोडक्शन करून जेव्हा बाहेर आला, रिलीजिंगसाठी तयार झाला, या सर्व कालावधीमध्ये तुम्हाला की असे अनुभव आले की हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि कोणी काही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला ह्याविषयी म्हणजे गणेश सर बोलतील आणि ते उत्तम सांगतील मला वाटतं. पोस्टमॉर्टम पूर्ण शिक्षण विभागाचं केलेलं आहे, तर असं कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे? कुठलंही चांगलं काम करताना तुम्हाला आडकाठी येत काही अनुभव असतील तर सांगा. नाही, आता ते अनुभव सांगण्यासारखे नाही आहेत सर्वांनी. कोणत्या विभागातून नाही, ज्या विषयावर आपण चित्रपट करतो साहजिकच आहे त्याच्याशी निगडीतच तुम्हाला अडचणी येत असतात, आणि जेव्हा तुम्ही खरं खरं सांगत असता तेव्हा ते येतच असतात. जरा नायिका बोलू द्या, विद्यार्थ्यांच्याकडे द्या जरा. त्यांना त्याच्या बेबीविषयी जरा नमस्कार, माझं नाव श्रद्धा सावंत. सगळ्यात पहिलं तर मी सागर सर, देवंगुडे सर आणि पाटील सरांना थँक्यू बोलते, कारण की ते नसते तर आज मी इकडे बसली नसती, त्यांच्यामुळेच आहे मी इकडे. हा पिक्चर करताना मला खूप छान एक्सपिरियन्स आला, कारण की मी खरं तर मुंबईची, हे ग्रामीण भागात जे काही सगळं होतं ते मला या पिक्चरमुळे कळलं. आज पण मुंबईत एका ठिकाणी आज मराठी शाळा बंद पडली आणि इंटरनॅशनल स्कूल सुरू होत आहे, हे मला पिक्चर केल्यानंतर जाणवलं की किती मोठी गोष्ट आहे ती. आपण गावी जातो, मी गावी जाते, 8-10 दिवसांसाठी राहते, त्यावेळेला मी फक्त माझे 4-5 घरं बघते, पण 11व्या घरात काय चालू असेल, तिथल्या मुलांची परिस्थिती कशी असेल हे मला कधीच जाणवलं नव्हतं. तेही पिक्चर करताना मला जाणवलं होतं. सो माझ्यासाठी खरंच खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. नमस्कार, माझं नाव रोहित सोनवणे. बेसिकली मी औरंगाबाद मराठवाड्यातून येतो. या चित्रपटामध्ये मी गावचा जो पाटील असतो त्याच्या मुलाची भूमिका साकारली आहे. आता पाटलाचा मुलगा म्हणजे एक दादागिरी, सोफिस्टिकेटेड पण गावठीच पण सोफिस्टिकेटेड असं माझं कॅरेक्टर आहे. बेसिकली आता मूवी करताना जेव्हा आम्ही करत होतो मूवी, तेव्हा मला इतकंही ते सिरियस वाटत नव्हतं, कारण मी स्वतः म्हणजे आश्चर्य वाटतं सगळ्यांना, इव्हन सागर सर कोणालाच माहिती नव्हती ही गोष्ट कधीच. मी स्वतः 12th माझी जी काढली आहे ती कॉपी सेंटरकडून काढली. बट कसं आहे, जोपर्यंत एका कोणी दाखवणारा भेटत नाही आपल्याला एखादा सेन्सिटिव्ह टॉपिक, तोपर्यंत आपल्याला ते फील नाही होत ती गोष्ट. आणि आता हे मूवी जसा झाला, आम्ही स्वतः बघितला, त्यानंतर एक कनेक्शन माझं जोडलं आणि त्यानंतर मला पण वाटतंय ते की खूपच जास्त सिरियस टॉपिक आहे हा. इव्हन याच्यामुळे जी जसं सागर सर बोलले की 65% जे यंग जनरेशन आहे, जी आमच्या नंतर येणार आहे पिढी, जी चिटिंग करून येते, ती एक बोलायला गेलं ते युजलेस म्हणता येईल एज्युकेशनच्या बाबतीत. सो असं एक वाटलं मला. आणि तुम्हाला मी एक अपील करतो की मीडिया म्हणजे खूप आजच्या घडीमध्ये, आजच्या टाइमला मीडिया म्हणजे खूपच एक मोठा प्लॅटफॉर्म झाला आहे. कोणतीही गोष्ट छोटी जरी असेल तिला चांगल्या लेवलवर दाखवायला. सो सागर सर, गणेश सरांनी खूपच मोठी, तुम्हाला तर एक कळत असेल की शिक्षणावर असं भाष्य करणं, शिक्षण या विषयावर असं भाष्य करणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे आज महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये कुठे. तर तुम्ही आज त्यांना सपोर्ट करावा, आमच्या मूवीला सपोर्ट करावा, आणि सरांनी जी एक मोहीम म्हणता येईल आपल्याला जी हाती घेतली आहे समजा तो विषय वरती आणण्याची, त्याला एकच वाटतं की हा चित्रपट महाराष्ट्रातल्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचावा आणि तो पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करावी, मी एक अपील करतो. आणि मी असंच काही बोलणार नाही की तुम्ही आमच्याबद्दल चांगलं लिहा, जे तुम्हाला दिसेल ते जसेच्या तसं, खरं आमच्याबद्दल वाईट लिहिलं तरी चालेल, पण जसेच्या तसं तुम्ही पोचवायचा प्रयत्न करा.
आणि ते लाचच्या कोपऱ्यापर्यंत, लाचच्या घटकापर्यंत पोचलं पाहिजे. मग ते चांगलं असो वाईट असो, तुम्हाला जे वाटेल खरं खरं, प्रत्येकाचे अँगल वेगवेगळे असतील, ज्या अँगलने ज्याला वाटेल ते खरं खरं लिहायचा प्रयत्न करा. बाकी आम्ही आमच्यासाठी लिहा असं बोलणार नाही. तुम्ही खरं लिहिलं तर ते चांगलंच असेल आणि सर्व आजच्या तारखेला खरंच लिहितात. महाराष्ट्रात किती ठिकाणी लागेल चित्रपट, किती थिएटरला लागणार? संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 200च्या आसपास चित्रपटगृह घेतले. बरं, त्यांनी असं लिहिलं की चांगलं लिहा किंवा वाईट लिहा. त्यांचं असं म्हणणं आहे की चित्रपट बघून तो जर वाईट वाटला तर वाईट लिहा, चांगला वाटला तर चांगला लिहा. ठीक आहे, त्यांचं अजिबात असं म्हणणं नाही, पण त्यांचं एकच म्हणणं आहे की हे जे काही जे तुम्हाला समोर व्यवस्था दिसतीये त्या व्यवस्थेबद्दल एकदम खरं खरं लिहा. काय म्हणजे ते क्लिअर घ्या. त्यांना काय म्हणायचं? या चित्रपटातली शिक्षण व्यवस्था, शिक्षण संस्था आणि शिक्षक यांच्यावर भाष्य घेतले. सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की त्या शिक्षकांवर पालकच दबाव टाकतात की आमच्या पाल्याला कॉपी करून द्या. तर त्याच्याविषयी काय तुम्ही, कारण ती फार गंभीर बाब आहे. अतिशय योग्य प्रश्न आहे आणि अपेक्षित पण होतं. पालक का दबाव टाकतायत आता याच्या बाबतीत पण गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. जर अशी व्यवस्थाच बनली नसती, ठीक आहे, पण अशा व्यवस्थेतली शाळा काय, जर अशा शाळाच उभ्या राहिल्या नसत्या तर कदाचित पालकांनी पण दबाव नसता टाकला. म्हणजे मला आठवतंय की आज जी कॉम्पिटिशन आहे, म्हणजे माझ्या काळात, म्हणजे 1980चा माझा जन्म आहे, सो 1990-95च्या काळात माझी 95च्या काळात वगैरे माझी 10वी वगैरे, तेव्हा नव्हती एवढी कॉम्पिटिशन. तेव्हा नव्हते पालक सांगत की जा एखाद्या कॉपी सेंटरला जा आणि तू पास हो. आजच्या व्यवस्थेने कॉम्पिटिशनच एवढी बनवून ठेवली आणि ती विनाकारांची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे मार्कांची कॉम्पिटिशन तर अगदी विनाकारांची. सो ही व्यवस्थाच नसती तर कदाचित पालकांनी पण प्रेशराईज नसतं केलं किंवा ती व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नसती. जे सहज पोहोचतं तिथे आपल्याला सगळं इझी पाहिजे. सो आता कित्येक ठिकाणी कसं आहे, मुलगी 12वी पास झाली पाहिजे का तर तिला नवरा चांगला भेटला पाहिजे, मुलीला बीएडला ऍडमिशन होऊन ती शिक्षका झाली पाहिजे का तर तिला नवरा चांगला भेटला. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या कारणावर तुम्ही हे सगळं करताय. सो याच्यावर पण उत्तम भाष्य टाकण्याचा प्रयत्न केला. आजकाल एक नवीन प्रघात पडलेला आहे की पोस्टरवर वेगवेगळी चित्रपटाला मिळालेली नामांकन, मानांकन आणि पारितोषिकांची वर्णन आहे. पण आता ते इतकं वाढल्यापासून त्या सगळ्या मूळ नावच छोटं झालं. तर आपलं जर सोनं आहे तर असं करायची का गरज वाटतं? सर आपलं मोठं आहे नाव एक प्रवाहातला बदल म्हणून सांगतो. हा नाही, आता म्हणजे त्या बाकी गोष्टींबद्दल आपण कसं भाष्य करणार त्यामुळे. सो मला असं वाटतं की आपल्या पोस्टरमध्ये कुठलाही मोठा चेहरा तुम्हाला दिसत नाही. मी विवक्षित याबद्दल नाही बोलत, तो एक प्रघात पडत चाललाय की ते सगळ्या गर्दीमध्ये मूळ विषय पण मागू पडतो किंवा, आणि जर तुमच्याकडे सोनं आहे तर ते लोक ठरवतीलच. नाही, पण कसं मागे पडेल तो नाही पडत असं मला वाटतं. मला असं वाटतं की आता जिथे जिथे प्रेक्षकांनी असेल, समीक्षकांनी असेल, ज्युरीने जिथे जिथे सिनेमा उचलून धरलाय, तर मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं पण म्हणजे हे इथे फक्त तो लॉरेल नाहीये, तो त्या म्हणजे समजा इथं 55व्या महाराष्ट्र राज्याचा लॉरेल जर लावला असेल तर त्यावेळेसच्या जुरीचं म्हणणं आहे की हा सिनेमा उत्तम आहे म्हणून या सिनेमाला हा पुरस्कार आम्ही दिला आणि तुम्ही तो जाऊन बघा. सो ते मला असं वाटतं की ते लॉरेल्स म्हणजे म्हणणं आहे लोकांचं. अगर सर हा सिनेमा केवळ प्रबोधनात्मक सिनेमा न होता व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी व्हावा याच्यासाठी दिग्दर्शक म्हणून काय तुम्ही वेगळे केले? हे बघा, आता तर आम्ही जसं गणेश सर बोललो ना की शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हा सिनेमा कसा पोहोचवता येईल तसा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सोशल मीडियाचा खूप मोठा सपोर्ट आहे. तुम्ही जर कॉपीच्या पेजला जाल तर आम्हाला माहिती नाही की कोण शेअर करत आहे. म्हणजे जवळपास 12-13 हजाराच्या वरती फक्त त्याचं शेअरिंग आहे आणि कित्येक लोक इनबॉक्समध्ये येऊन सर इथली लिस्ट द्या, सर तिथली लिस्ट द्या. कारण खूप लोक ग्रामीण भागातले रिलेट करतायत, खूप शिक्षक रिलेट करतायत त्याला. आणि मला कालच असं कळलं की इथल्या पुण्यातल्या एका शिक्षकांचा एक समूह आहे, त्यांनी कॉन्ट्रीब्युट करून एक अख्खं थिएटरची तिकीट्स बुक केली. याच्या पलीकडे आम्हाला अजून काय याचा अर्थ तुम्हाला पत्रकाराची गरज सुद्धा नाही.
आम्ही तुमच्याशिवाय एवढं, कारण सर पोहोचणार कसं ना, पोहोचवणारे तुम्हीच आहात, तुम्हीच पोहोचवा. आम्ही काय ह्याच्या आत तुम्हाला एवढं अरे नाही 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 सर, सर हे कसं होतं ना की पहिल्यांदा असं वाटलं सर की असं का होतं ते पण तुम्हाला सांगतो की शिक्षकांना का गृहीत धरलं जातं, कारण ते वोट बँक नाहीत कुणाची, त्याच्यामुळे त्यांना गृहीत धरलं जातं. आणि पहिल्यांदा शिक्षकांना असं वाटलं की अरे आपल्या समस्या कोणीतरी येऊन मांडताय, सो त्यांनी आपण सपोर्ट केला पाहिजे, सो त्यांनी सपोर्ट केला आम्हाला त्या गोष्टी. एक प्रश्न होता, विषय कॉपीचा आहे, विषय सिनेमाचा आहे, म्हणून एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉपीचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतो. हिंदीचे मराठीमध्ये, मराठी हिंदीमध्ये, तेलुगूतले हिंदीमध्ये, इंग्लिशचे मराठीमध्ये, असे एका कॉपीचे वेगवेगळे दिसतात. तसा ट्रेंड आपल्याकडे बरोबर चालू पण आपल्या चित्रपटाने कोणाची कॉपी नाही, तसा बरोबर आहे नाही. आता हे ठीक आहे, म्हणजे हे व्यावसायिक दृष्ट्या हे होत असेल, पण आपण म्हणजे आज हा सिनेमा केला, याच्यानंतर जे काही करू ते ओरिजिनलच करू, ओरिजिनल विषयांनाच आपण हात घालू है ना, कंटेंट विषयांना हात. ही कॉपी नाही नाही, ही कॉपीच आहे, पण ही कॉपी नाही. कुठल्याही चित्रपटाची कॉपी केली थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. कोल्हापूर करायच्या अजूनही ताऱ्यांवर विश्वास आहे? जो स्वतः तुटलाय तो तुला काय देणार आहे?